अस्सलाम वालेकुम, नमस्कार, जय भीम. हे म्हणण्याचं कारण असं आहे की नागोरी मुस्लिम बिल्डर जमात ट्रस्टचे भाडेकरी मुस्लिम समाज, आमचे नॉन मुस्लिम समाजाची लोक, आमचे भारतीय बांधव, त्याचप्रमाणे दलित समाजाचे लोकसुद्धा आमचे भाडेकरी आहेत. काही दिवसापूर्वी रेहान शफी काझी व इतर लोकांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. न्यूज चॅनलनं बरंच काही माझ्याबद्दल बोलले ते. त्याचा खुलासा करणं हे माझी नैतिक जबाबदारी आहे. म्हणून आज मी तुमच्यासमोर खुलासा करत आहे. बऱ्याच न्यूज चॅनलवर त्यांनी बोललेलं आहे तरी ते काय बोलले हे मी तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर आपण याच्यावर सगळं विश्लेषण करू. नागोरी जमात ट्रस्टचे सेक्रेटरी रेहान काझी, अजीज खान, अफजल खान, ॲडव्होकेट सय्यद वसीम आदी उपस्थित होते. आज इथं आपण नागोरी मुस्लिम समाज ट्रस्ट याच्या कार्यालयामध्ये बसलो आहे. चौकशी अर्ज क्रमांक 1457/2021 हा दिनांक 14/10/2025 रोजी निकाली काढण्यात आला. सदरच्या अर्जामध्ये इसम नामे इम्रान शफी अहमद व इतर युनुस सुलतान तामटकर व इतर यांनी एक बदल अर्ज दाखल केलेला होता. सदरचा बदल अर्ज हा खोटा आहे व कायद्याला धरून नाही असे ऑब्झर्वेशन मेहरबान न्यायालयाचे होते. सदरचा बदल अर्ज त्यांनी ज्या अर्जाला धरून, ज्या चौकशी अर्जाला धरून दाखल केला होता तो होता 2265/2017. आता या 2265/2017 मध्ये काय असं सांगण्यात आलं होतं? 2265/2017 मध्ये असं सांगण्यात आलं होतं की बाबा सदर न्यासाचे इलेक्शन घेण्यात यावे आणि इलेक्शन घेण्यात यावे आणि मग न्यासाची नवीन विश्वस्त मंडळाची स्थापना करण्यात यावी. आता त्याला तडा देण्याकरिता बॅकडोरनी एंट्री करण्याकरिता एक इसम होता जो 1977 साली जो कार्यालय मधून निवृत्त झालेला होता, म्हणजे तो कार्यक्षमतापासून वंचित झालेला होता. त्या इसमाचा एक ॲफिडेव्हिट घेऊन सदर बदल अर्ज, खोटा बदल अर्ज दाखल करण्यात आला. आता त्याच्या उपरोक्ष याच इसम इम्रान शफी आणि युनुस सुलतान तामटकर यांनी 60/16 म्हणून एक अर्ज दाखल केलेला आहे पुणे चॅरिटी कमिशन मध्ये. येथे त्यांनी शपथेवर, ॲफिडेव्हिट वर सांगितलेलं आहे की सदर न्यासाला कोणताही विश्वस्त नाही. ही बाब मेहरबान धर्मदाय आयोग यांनी गृहीत धरलेली आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या वेळेस तुम्ही तिकडं सांगता पुणे येथील धर्मदाय आयुक्त मध्ये तर बाबा न्यासाचा कोणताही विश्वस्त नाही, मग तुम्ही हा विश्वस्त जिवंत करून आणला कुठून? आणि मग या विश्वस्तांनी दिलेल्या अर्जानुसार तुम्ही इथं बदल अर्ज दाखल केलं. आता ही परिस्थिती जी आहे, या परिस्थितीचं अवलोकन करून मेहरबान न्यायालयाने त्यांचा बदल अर्ज फेटाळला होता. परत त्यावरती अजून त्यांनी जे 5 विश्वस्त जे निवडलेले होते ते 5 विश्वस्त असे होते की जे नगरमधनं होते. परंतु जी घटना पाहिली असता, घटनेच्या आधारे विश्वस्त हे महाराष्ट्रामधील ज्या ठिकठिकाणी असणारे, म्हणजे पुणे झाला, नाशिक झाला, नागपूर, मुंबई येथून एक विश्वस्त असं घेणं गरजेचं होतं आणि अहमदनगर येथून 5. सदरचा जो बदल अर्ज होता हे फक्त 5 लोकांनी दाखल केलेला होता. त्यामध्ये नाशिक, पुणे, नागपूर आणि मुंबईला रिप्रेझेंट करणारा कुणीही नव्हतं. त्यामुळं सदरचा बदल अर्ज हा फेटाळण्यात आलेला आहे. आणि त्यामध्ये सर त्यांनी जे पहिले अवैध काम केलेले आहे त्यांचे अभिलेख शाखेमध्ये परत करण्याचा, म्हणजे ही शाखामध्ये परत करण्याचा आदेशही झालेला आहे. आता त्या लोकांबरोबर आतापर्यंत जेव्हा समाजाची परिस्थिती पाहिली असता, काही लोक बनाव करत आहे तर ते समाजाचे विश्वस्तच आहे आणि त्यांच्याकडून भाडे वसुलीचा प्रयत्न करत आहे. त्यांना पहिलेच 101च्या ऑर्डर नुसार त्यांना डिफॉल्टर आणि त्यांना फ्रॉड घोषित करण्यात आलेले आहे. म्हणून माझी अशी विनंती आहे की युनुस सुलतान तामटकर आणि अजून एक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहे तर जे निवडून आलेले विश्वस्त आहेत त्यांचा बदल अर्जही नामंजूर झालेला आहे आणि आज कोणताही विश्वस्त नाही. सदर न्यासाचा कारभार हा 1248/49 मिसगर लायब्ररी शाळा येथे त्यांच्या ऑफिस मधनं कार्यरत आहे आणि तिथं चालत आहे. आता सगळ्यांनी नोंद घ्यावी की 732 जो बदल अर्ज आहे तो प्रलंबित आहे आणि तो 100% तो निकाली होणार आणि तो रद्द झालेला नाही. ही ह्या दिशाभूल पासून लोकांनी, समाजाच्या लोकांनी आपल्याला सावधान ठेवावं.
तर मित्रो, तुम्ही पाहिला असाल प्रवक्ते साहेब काय म्हटलेत, आणि शेवटचा जो शब्द आहे तो खूप महत्त्वाचा आहे बरं का. त्यात त्यांनी सांगितलं का 732 बदल अर्ज अद्याप प्रलंबित आहे. बरोबर. आता मी त्यांचेच शब्द सांगतो. त्यामध्ये यांनी सांगितलं का यांनी जो बदल अर्ज दाखल केला होता, म्हणजे आम्ही 1457, हा फेटाळण्यात आला, तो खोटा होता, लबाडीचा होता. ते फक्त तोंडी बोलतात, परंतु त्यांनी काही पुरावे दिले नाहीत. मी पेपर घेऊन बसतो, ते फक्त पेपर असे चाळतात आणि असं असं करतात. मी तुम्हाला कॉपीची दाखवणार द्यायला, मी तुमच्या समोर आणणार आहे सगळं. मित्रो, खोटं बोल पण रेटून बोल, हे त्याच्यातले प्रवक्ते आहेत. शेवटी त्यांना त्यांचा मानधन मिळतो, त्यांना तो अधिकार आहे बोलायचा, बोलावं त्यांनी, तो काही विषय नाही. 1457 हा बदल अर्ज रद्द झालेला आहे, बरोबर आहे. 6016चा पण त्यांनी उल्लेख केलेला आहे. 2016ला मी दाखल केलेला तो पुण्याला. तर कोणीही विश्वस्त नाही, शब्द ऐकून घ्या, कोणीही विश्वस्त नाही म्हणून आम्ही कामकाज करत आहोत, असं आम्ही त्यांच्यात दाखल केले. मी आलो 2021 साली. यामध्ये मरून जावेद खुदाबक्ष काजी हे वारल्यानंतर समाजाच्या लोकांनी मला सांगितलं की तुम्ही समाजाचं काम पाहावं म्हणून. मला त्याच्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता. तरी त्यांनी काही अडचणी सांगितल्या, प्रॉपर्टीचं मॅटर सांगितलं. काझींनी जो व्यवहार केला होता लालटकीचा प्रॉपर्टीचा, ते त्यांनी मला सांगितलं. त्याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ बनवू शकतो, ते मी बनवणार नंतर. यामध्ये त्यांनी जे सांगितलं का तिथं त्यांनी सांगितलं कोणीही विश्वस्त नाही, हे खोटं बोलले. आम्ही त्याच्यात सांगितलेलं आहे की शेड्यूल 1वर फक्त एकच विश्वस्त आहे, आणि 72च्या नंतर आज तागायत शेड्यूल 1वर कोणत्याही विश्वस्तांचं नाव नाही. आज तागायत बदल अर्जावर नाही. त्याकरिता आम्ही हा 732 जो आहे त्यांनी दाखल केला. त्याचप्रमाणे आमचा जो बदल अर्ज आहे तो 1457/2021 तो आम्ही दाखल केला होता. कशा करता? आम्हाला कामकाज करण्याची परवानगी नाही मागितली आम्ही. शेड्यूल 1वर आमचे नाव लावण्यात यावे त्याकरता मी दाखल केलं ते. कामकाजाची परवानगी आम्हाला माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांनी आम्हाला आदेशानुसार दिले. त्यावर या रेहान शफी काझी यांनी त्याच्यात आर्ग्युमेंट करून हे दाखवलं का मी निवडून आलो, आम्हाला कामकाज करण्याचे अधिकार द्यावे. सर्व छाननी करून माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांनी ते त्यांचं मान्य न करता आम्हाला अधिकार दिले आणि सांगितले की तुम्ही कामकाज करा. ही कोर्टाचे आदेश आहेत, माझ्या हातात ते सगळे. ते मी तोंडी काय बोलत नाही, सगळे तपासू शकतात. यात काही खोटं काय नसतं. ते माझ्याकडं कोणीही पेपर याचे मागू शकतो माझ्याकडनं. यांची सवय आहे खोटं बोल पण रेटून बोल, ती माझी सवय नाही. मी संविधानाला मानणारा माणूस आहे. हा देश, ही संस्था, संविधान, घटना याच्यावर चालते. आमचे जे मालक आहेत ते माननीय धर्मदाय आयुक्त आहेत. आम्ही फक्त संस्था चालवतो. संस्थेचे विश्वस्त येतात जातात, परंतु संस्था ही कायम राहते. यामध्ये ह्या माशाने सांगितलं का न्यायालयाने पाहून सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून सदर यांना खोटे दाखले दिले असे सांगितले. त्यांनी खोटं बोलले, काही हरकत नाही. रशीद खान, दाऊद खान यांनी बदल अर्ज जे दाखल केलं यामध्ये एक केस होती 26/12. त्याच्यात त्यांनी त्याचं असं सांगितलं होतं का हयात विश्वस्तांनी नवीन विश्वस्तांची नेमणूक करावी. आता मला सांगा, सगळे विश्वस्त वारले, आम्ही त्याचे पुरावे दिले. फक्त हयात विश्वस्त रशीद दाऊद खान एकटेच होते.
त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला विश्वास करून आम्हाला ॲफिडेविट दिलं. ॲफिडेविट दाखल करून ते स्वतः कोर्टात हजर झालेले आहेत. त्यांना आम्ही कोणती फसवेगिरी केलेली नाही, स्वतः कोर्टात हजर आहे. हा जो म्हणतो ना का यांनी खोटे कागदपत्र दाखल केले, यांनी सिद्ध करावं ते खोटे. आमच्यावर फौजदारी करावी, काहीच अडचण नाही आहे. फक्त तोंडी बोलून चालत नाही. तुम्ही कायद्याने चालतं, तुम्ही कागद दाखल करा. हा करणार नाही, मला पण माहिती आहे. असू द्या. असे असताना आम्हाला फक्त 1457 हा बदल अर्ज जो रद्द झालेला आहे तो माझ्या हातात आहे. त्याची ऑर्डरची कॉपी माझ्या हातात आहे. मी तुम्हाला दाखवू इच्छितो. त्याचप्रमाणे यामध्ये जे आदेश देण्यात आले हे पहा. हे आदेश वाचा. यात स्पष्ट आदेश दिलेले आहेत. हे पहा. यामध्ये कोठेही आम्हाला काम करण्यास मनाई हुकूम नाही, कोठेही नाही. कारण का संस्था जी चालती ही बँकेतून व्यवहार होतात, चेकने व्यवहार होतात, सगळे कॅशने व्यवहार होत नाही. रेहान शफी काझी हे कुलूपतोड गँग यांनी रोख पैशाचा व्यवहार केलेत, कैसे रोख घेतलेत. यांना कोणताही अधिकार नव्हता, कोणत्याही न्यायालयाचा आदेश नव्हता. यांनी मला आदेश फक्त दाखवावा, मी याच्यातून एक्झिट होऊन जाईल. फक्त आदेश दाखवावा यांनी. परंतु मंडळशाहीवर, दंडकशाहीने, दादागिरीने, भाडेकरी लोकांनी, भाडोत्री लोकांनी लोकांच्यावर हल्ले करून हे जर दाखवत असतील का युनूस तांबटकर घाबरणार, तर हे काही शक्य नाही आहे. मी एक स्वतंत्र सेनानीचा मुलगा आहे. मी मरून जाईल परंतु पळून जाणार नाही, हे मी आज स्पष्ट करतो. आम्हाला 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत काम करायला. आम्ही स्वतःच निवडणूक घेणार आहोत, लिगल निवडणूक घेणार आहोत. तुमच्या माहितीकरता सांगतो, 31/2014 त्यावेळेचे विश्वस्त मुल्ला अंजुम, मग त्याच्यानंतर जावेद खुदाबख्श काझी यांनी ते दाखल केलं होतं 1431. आजसुद्धा प्रलंबित आहे. त्याकरता त्यांनी सांगितलं होतं का आम्हाला निवडणुका घ्यायच्या आहेत, त्याकरता दाखल केलं होतं. त्यात मी स्वतः पार्टी आहे त्यांच्याबरोबर, त्यांच्या विरोधात मी उभं राहिलो. मी त्यात असं दाखवलं का जावेद खुदाबख्श काझी आणि मुल्ला अंजुम यांना कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही निवडणुका मागायचा. त्याला कारण होतं असं का 529/2006 हा बदल अर्ज मी रद्द केलेला आहे. स्वतः मी रद्द आहे, त्याच्यात मी हरकतदार होतो. तो रद्द झालेला आहे. त्यामुळे ते विश्वस्त नाही म्हणून त्यांना विश्वस्त म्हणून मागायचा अधिकार नाही, सभासद म्हणून त्यांनी मागावं. मी सुद्धा सभासद म्हणून त्यात हजर झालो. त्यात कोणते आदेश झाले नाही. यांनी निवडणुका घरात बसून स्वतःचे शिक्के बनवून, स्वतःचे बॅलेट पेपर छापून, स्वतःचा निवडणूक अधिकारी अपॉइंट करून स्वतः निवडणुका घेतल्या, स्वतः बदल अर्ज दाखल केला. तो त्याचा नंबर आहे 732. त्यात त्यांनी प्रवक्ते साहेबांनी सांगितलेलं आहे की तो अद्याप प्रलंबित आहे. माझे शब्द ऐकून घ्या, त्यांचे शब्द बोलतोय. यांना कोणताही कोर्टाने आदेश दिलेले नाही. आम्हाला माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांनी आदेश दिले आहे कामकाज करा, आणि आम्ही आजसुद्धा कामकाज करत आहोत, ते सुद्धा चेकने. आमचा कोणताही व्यवहार रोखणी नाही. यांच्या विरुद्ध मी एक अर्ज दाखल केला माननीय धर्मदाय आयुक्त अहमदनगरला, तर यांनी असे रोख पैसे जमा केले आणि याची चौकशी व्हावी. त्याचा नंबर आहे 61/2023. त्यामध्ये स्पष्ट आदेश झाले की सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तो सुद्धा चौकशीचं आहे अद्याप प्रलंबित. त्यामध्ये चौकशी अधिकारी नियुक्त सुद्धा झालेला आहे. अद्याप ती चौकशी चालू आहे. खूप मोठा घोटाळा आहे साहेब. यामध्ये लाखो रुपये रोख घेतलेले यांनी एकही चेकचा व्यवहार त्यांनी दाखवावा. मी आज समाजामध्ये एक्झिट होऊन जाईल. आज तुमच्या समोर सांगतो मी, एक चेकचा व्यवहार दाखवावा यांनी. कारण चेकचे व्यवहार सगळे आमच्याकडे आहेत, बँकेचे खाते आमच्याकडे आहेत, दोन्ही बँकेचे ट्रस्टचे खाते आमच्याकडे आहेत, शाळेचे खाती आमच्याकडे आहेत. त्याचप्रमाणे संस्थेचे जे कॉलेज आहेत, एम इंग्लिश आहेत, त्याचे सुद्धा खाते आमच्याकडे आहेत. मागील 4 वर्षापासून 1च वर्ष आमच्या ते बँकेत जमा आहे. किती पैसे काय आम्ही विड्रॉल केले सगळ्या समाजासमोर मी ओपन दाखवायला तयार आहे. चॅलेंज आहे माझं, मी ओपन दाखवायला तयार आहे. मागील 50-60 वर्षात कोणी हिशोब दिले नाही. 1932चा एक अहवाल आहे माझ्याकडं. त्या काळचा त्याचे विश्वस्त होते, त्यांनी पैचा हिशोब दिलेला आहे. त्याच अनुषंगाने आम्ही सुद्धा काम करत आहोत. मी दर महिन्याला आमचा व्यवहार कसं चालतो आणि कसं आम्ही ते करतो ते जाहीर करतो. आम्ही
सगळ्या मिसगरच्या ग्रुपवर सगळ्यांना जाहीर करतो, लेखी जाहीर करतो आम्ही लेटर हेडवर. ते पण यांना कोणी अधिकार दिले नाही. हे खोटे बोलतात, रेटून बोलतात, रोख पैसे घ्यायचे, पैसे उडवायचे आणि असे प्रवक्त्यांना वाटायचं रोख पैशांनी. यांनी चेकनी पैसे दिले असतील तर ते दाखवावं, यांनी चेकनी पैसे घेतले असतील तर ते दाखवावे यांनी. आम्ही रोख पैसे कुठं घेतले असतील भाडेकऱ्याकडनं तर त्यांनी ते दाखवावं आम्हाला. आमचे भाडेपावतीचे रेग्युलर भाडेपावती आमच्याकडे आहेत. आम्ही चेकने अकाउंटमध्ये घेतो, त्याची भाडेपावती देतो. त्याच्यातनं उलमा, मौजन, मशिदीचे खर्च, कब्रस्तानची देखभाल हे सगळं चेकनी होतं. आम्ही कॅश करत नाही. परंतु हे जे महाशय आहेत जे म्हणतात का आम्ही विश्वासतो आहोत, यांना कोणताही अधिकार नव्हता व नाही, कोणताही यांच्याकडं पुरावा नव्हता व नाही, असे असताना खोटं बोल पण रेटून बोल ही यांची पद्धत आहे. कारण की ह्यांना जे आहे गरज पडते, ह्यांच्याकडं स्वतःचं काहीच नाही ना. जेव्हा खोटं असलं ना तर यांना असे प्रवक्त्यांचा सहारा घ्यावाच लागतो. असू द्या, त्यांना तो अधिकार आहे. विशेष सांगायचं म्हणजे हे जे वकील साहेब आहेत यांनी कोर्टात भांडावं, कायदेशीर चालवं. त्यांनी संस्थेत, आमच्या घरात हस्तक्षेप करण्याचा त्यांना अधिकार नव्हता व नाही. आणि आम्ही ते करून पण देणार नाही. कोणी असो, आमच्या घरचं भांडण आहे ते आमच्याच घरात आहे. तुम्हाला अधिकार दिलेले नाही आम्ही की तुम्ही आमच्या घरात आहे आणि तुम्ही आमचे भांडं सोडवा. आम्ही आमचं पाहून घेऊ. आम्ही बऱ्याच वेळा प्रयत्न पण केले. आमचं एकच म्हणणं होतं की रेहान शफी काझी, कुलूप तोड गँग यांनी जे पैसे रोख स्वरूपात घेतले संस्थेचे संस्थेत भरावेत, एम इंग्लिश पदांमध्ये भरावेत, कॉलेजचे कॉलेजमध्ये भरावेत. परंतु त्यांनी ते काय मान्य केले नाही. आता भाडेकऱ्यांची सर्वात मोठी अडचण अशी झालेली आहे की जे त्यांनी रोख पैसे घेतलेत ते म्हणतात की ते आमचे कट करा आणि आम्हाला पुढचे भाडे आम्ही तुम्हाला चेकने द्यायला तयार आहोत. परंतु एक टेक्निकल गोष्ट अशी आहे का ते रोख पैसे मी माझ्या खात्यात दाखवू शकत नाही, आम्हाला ते काय जमणार नाही. हे कुलूपतोड गँग आहे, यांना कुलपं तोडणं, ताबे घेणं एवढंच त्याला धंदे माहिती आहे. यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, केसेस आज पण प्रलंबित आहेत. माझ्या डायग्नोसिस सेंटरचे यांनी कुलपं तोडले होते. त्याचप्रमाणे यांनी एम इंग्लिशचे कुलपं तोडून त्याच्यातले पैसे, कागदपत्र सगळे गायब केले. त्याचा गुन्हा दाखल केला, तोही कोर्टात प्रलंबित आहे. त्याचप्रमाणे आमच्या ऑफिसचे कुलपं तर रिसेंट तोडले त्यांनी 1-2-3 महिने आधी. त्याचा सुद्धा मॅटर आज आमच्याकडं प्रलंबित आहे. माननीय अल्पसंख्याक आयोगने आदेश दिले SP साहेबांना का या प्रकरणाची सखोल चौकशी करून याच्यावर कायदेशीर कारवाई करावी म्हणून. ते आज सुद्धा प्रलंबित आहेत. हे कुलूपतोड गँग आहेत. मी कायदा हातात घेत नाही. मी संविधानावर चालणारा माणूस आहे. मला कायद्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही जमणार नाही. मी दादागिरी, भांडण वगैरे काही करत नाही. या सगळ्या गोष्टींची यांना माहिती आहे. मी यावरच चालणार. कोणीही ताण घेऊ नये आणि यांनी सुद्धा घेऊ नये. 732 यांनी सांगितलेले ते प्रलंबित आहे. माझं सगळ्यांना ओपन चॅलेंज आहे, यांना प्रवक्त्यांसह, का यांनी फक्त एक आदेश दाखवावं का यांना कोणत्या न्यायालयाने सांगितलं का निवडणुका घ्या, कोणत्या न्यायालयाने सांगितलं का तुम्ही रोख पैसे जमा करा, कोणत्या न्यायालयाने सांगितलं का तुम्ही तिथं जाऊन बसून हे सगळं गोंधळ करा. फक्त यांनी मला दाखवावं. मी याच्यातून बाहेर व्हायला तयार आहे. मी बोलतो, त्याच्यावर कायम राहतो. हे माझा व्हिडिओ आहे, यूट्यूब चॅनलवर आहे. हे जे प्रवक्ते साहेब आहे यांनी आमच्या शाळेत येऊन दादागिरी केली, आमचे मुख्याध्यापकांना कशी दादागिरी केली, माझ्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा आज सुद्धा ते उपलब्ध आहेत. तुम्ही ते पाहू शकता. माझं सगळ्यांना फक्त एकच विनंती आहे, हे मी माझ्या चॅनलवर टाकलेलं आहे. हा माझा पर्सनल चॅनल आहे. मी काय न्यूज चॅनलवर देत नाही. माझ्या चॅनलवर सगळं उपलब्ध आहे. तुम्ही ते पाहू शकता. त्यांनी कशी दादागिरी केली, काय पद्धतीने केली. हे वकिलांचं काम नाही आहे. वकिलांचं काम भांडायचं कोर्टात आहे. दुसरीकडं जाऊन भांडण करणे आणि मारामाऱ्या करणे हे आमचं काम नाही. तरी आम्ही काही बोलत नाही याचा अर्थ असं नाही का हे सगळं खरं आहे. परंतु आता ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणखीन मी तुम्हाला सांगतो, 22-65 वगैरे जे आहेत, जे पण बदल अर्ज ते त्यात मी नव्हतो. तो बदल अर्ज नाही आहे, लक्षात घ्या. तो एक अर्ज होतं मोहम्मद निसार मोहम्मद पवार यांनी दाखल केलेलं. त्यामध्ये त्यावेळेचे ज्या धर्मदाय आयुक्त होते त्यांनी ते आदेश दिले काही शेड्यूल 1वर जे विश्वस्त आहेत त्यांनी नियुक्ती करावी. दाऊद खान, रशीद खान यांनी आमची नियुक्ती केली.
त्याप्रमाणे आम्ही दाखल केलं. 732 जरी तो रिजेक्ट झाला तरी आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही उच्च न्यायालयाप्रमाणे काम करत आहोत. यांनी न्यायालयाचे आदेश आणावेत. आम्ही यांच्या हातात संपूर्ण संस्था द्यायला तयार आहोत. आता 5 वर्ष आमचे पण झाले नाही अजून. आम्ही स्वतःच निवडणूक घेणार आहोत, ते पण लिगली निवडणूक घेणार आहोत. मी माननीय धर्मदा आयुक्तला जेव्हा आमचा वाद चालू होता तर ते म्हटले याच्यातला मार्ग काय. आम्ही म्हटलं लिगल निवडणुका घेणे एकच मार्ग आहे. कारण की लिगल निवडणुका घेतले तर संविधानाच्या नुसार ते होणार, घटनेनुसार होणार. हे आपल्या मनाने कोणालाही उभे करायचे आणि आपल्या स्वतःच्या हाताने शिक्के मारायचे आणि तिथं दाखवायचं बॅलेट पेपर आम्ही निवडून आलो नाही, असं होत नाही. हा देश संविधानावर चालतो. तुम्ही निवडणूक अधिकारी नाही, तुमची कोणी नेमणूक केली नाही, तुम्ही स्वतःच सगळे घडवलेलं आहे. असो, मी माझा खुलासा केलेला आहे. आता यापुढं तुम्हाला सांगतो, आता मी बरेच खुलासे करणार आहे. मी काय घाबरत नाही. मी एक स्वातंत्र्य सेनानीचा मुलगा आहे. मी मरणाला घाबरत नाही. हे काय करू शकतात मला माहिती आहे. मी एकटा फिरतो, एकटा राहतो. यापूर्वी पण माझ्यावर हल्ले झाले, भविष्यात पण होतील. परंतु युनूस सुलतान तांबटकर हा पळून जाणारा व्यक्ती नाही, हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.